प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. तुम्ही जर या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर नवीन असाल तर विनंती करतो, प्रार्थना करतो की व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आम्ही जर 10,000 12,000 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर आजपर्यंतचा इतिहास असा आहे की 95% लोक भक्ती करतायत, परंतु ती भक्ती करत असताना डोळस भक्ती करत नाही आहे. म्हणून जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हणाले की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. कारण डोळस भक्ती करत नसल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांना खरा मार्ग भक्तीचा सापडलेला नाही आहे, परमार्थाचा सापडलेला नाही आहे. जगना जाने भक्ती क्या है, हरि को पाना भक्ति है, त्याग के सारे रगड़े झगड़े, गुरु रिजाना भक्ती है. आणि तो परमात्मा हरी प्राप्त झाल्याशिवाय मनुष्याला जाणीव होत नाही आहे की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे. दुनिया एक सफर है बंदे, तेरा कहाँ ठिकाना है, कहे हर देव कहाँ से आया, कहाँ पे तुझको जाना है. आणि हे डोळस भक्तीनंच माहिती पडतं की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे. भक्ति अकल, सोच, चतुराई और बुद्धि का विषय बिल्कुल नहीं है. भक्ति में सिर्फ और सिर्फ भाव की कदर हुआ करती है. आणि तो भाव नसेल तर भक्ती तुमची व्यर्थ आहे. म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठाच्या अभंगामध्ये समजावतात, तीर्थ व्रत नेम भावेविन सिद्धी, वायाची उपाधी करीशी जना. कितीही तीर्थाटन कर, व्रतवैकल्य कर, नेमधर्म कर, भावेविन सिद्धी, भाव नसेल तर तुला सिद्धी प्राप्तच होणार नाही आहे. कितीही तीर्थाटन कर, व्रतवैकल्य कर, नेमधर्म कर, तीर्थव्रत नेम, भावेविन सिद्धी, वायाची उपाधी करीशी जना. नाहीतर मग भाव नसेल तर सिद्धी प्राप्त होणार नाही. आणि तीर्थाटन, व्रतवैकल्य, नेमधर्म या वाया जाणाऱ्या उपाध्या तू करतोयस असं समज माऊली म्हणतात. कारण तुझ्याकडे भावच नाही आहे. भावे विन देव. बघा, भाव असेल तरच तो ईश्वर तुम्हाला प्राप्त होतो. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करीशे जना. भाव बळे आकळे एरवी न कळे. भावात जर बळ असेल तुमच्या, नम्र झाला भूता ते नेकवंडिले अनंता. भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. माऊली म्हणतात भावात जर बळ असेल तर करतळावर, म्हणजे हाताचा तळ असतो त्याला म्हणतात करतळी. हाताचा तळ हात जो असतो त्याच्यावर ठेवलेला आवळा जसा दाही दिशेत दिसतो तसा तुम्हाला हरी दिसेल. आणि माऊली म्हणतात की मग तुला खऱ्या अर्थानं ती ज्ञानदृष्टी मिळेल, खरा तुझा मार्ग सुरू होईल. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करीशे जना. भाव बळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी. पाऱ्याचे कण जसे भूमीवर सांडलेले असतात ना, ते घेण्याचा व्यर्थ प्रयास माणसाचा असतो तो, कारण जमीनमय झालेले असतात ते कधीच. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. तू कितीही योग याग साधन कर, तीर्थ कर, व्रतवैकल्य कर, नेमधर्म कर, पण पाऱ्याचे कण जमिनीवर सांडलेले उचलून घेण्यासारखा व्यर्थ जो प्रयास आहे, व्यर्थ प्रयत्न आहे, तोच प्रयत्न तुझा तो राहील जो भाव नसल्यानंतर तू योग यागविधी करतोयस, तीर्थव्रत करतोयस, नेमधर्म करतोयस. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. किती सुंदर सांगितलं बघा. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण,
दिले संपूर्ण माझे हाती. माऊली म्हणतात की मी असंच सांगत नाही आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे माझे दादा, म्हणजे माझे सद्गुरू. यांनी मला ते संपूर्ण ज्ञान आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं दिलं आणि मग मला खऱ्या अर्थानं खरी भक्ती कळाली. खरं तर खाली होऊन केलेला प्रत्येक व्यवहार हा भक्तीच असतो बाबांनो. पण आम्हाला खालीच होता येत नाही. एकदा राधेनं भगवान श्रीकृष्णाला विचारलं की हे भगवंत, तुमचा सगळ्यात प्रिय भक्त कोणता आहे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की बासरी सगळ्यात माझा प्रिय भक्त आहे. त्याच्यानंतर राधा तुझा दुसरा नंबर आहे. मग राधा थोडी संकुचित नाराज झाली आणि विचारलं की असं का? भगवंत बासरी का तुम्हाला प्रिय आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बघ राधा, तूच बघ की बासरी इथून तिथून खाली आहे, रिकामी आहे आणि जो आदेश मी देतो, मला जो पाहिजे तोच सोर ती काढते. मनमर्जी बिलकुल करत नाही, माझ्या मतानं ती चालते. सद्गुरु के नजदीक वही होता है जो गुरु के वचनों का पालन करता है. ती माझ्या वचनाचं तंतोतंत पालन करते. मनमर्जीचा स्वर एकही काढत नाही. मला जो हवा आहे तोच स्वर काढते, कारण ती इथून तिथून खाली आहे, रिकामी आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. असे भक्त मला आवडतात, म्हणून ती बासरी भक्तीमध्ये 20 आहे, त्यामुळे ती मला प्रिय आहे, ती मला जवळ आहेस. आणि राधा, तू भक्तीमध्ये 19 आहेस, त्यामुळे तुझा नंबर दुसरा आहे. बासरी ही इथून तिथून खाली आहे आणि तंतोतंत माझ्या आदेशाचं, वचनाचं पालन करते. मला हवा असणारा स्वर काढते, म्हणून बासरी मला प्रिय आहे. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, म्हणून म्हटलंय की कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय, भक्ती करे कोई सुरमा जात वर्णकुल होय. आणि म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानं, भक्ती करत असताना आंधळी भक्ती करू नका. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरून खऱ्या देवा. त्या खऱ्या देवाला जर आम्ही विसरलोय तर आम्ही भक्तीत अजून पूर्णच नाही आहे, परिपूर्णच नाही आहे. आम्ही म्हणतो ना, मूर्तीपूजा ही भक्तीची पहिली पायरी आहे. बाबांनो, ती पायरीच नाही आहे, तो फक्त भाव आहे, ती फक्त श्रद्धा आहे, पण आंधळी आहे, आंधळा भाव आहे. भक्तीची सुरुवात खरं तर त्या प्रभू परमात्म्याला जाणल्यानंतरच सुरू होते आणि तीच खरी भक्तीची पहिली पायरी आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की ज्यांच्या जीवनात गुरु नाही त्यांची भक्ती सुरूच नाही. त्यांची भक्ती सुरू होण्यासाठी जीवनात गुरु असणं गरजेचं आहे. आणि जीवनात जेव्हा गुरु येतो तेव्हा आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं आम्हाला समजतं की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे. ऐका ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण, तया नाव बोलीजे ज्ञान. म्हणून जगतवंद्य, जगद्गुरू, जगतमान्य, देहूनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, तू वेळी सावध हो, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध होऊन काय? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. काय सांगितलं? परमार्थाची तातडी कर, लवकर जा आणि खऱ्या अर्थानं त्या समयाच्या वर्तमान सद्गुरूला शरण येऊन एकाला जाना, एकाला माना आणि एक व्हा. कारण एक नूर है सबके अंदर, नर है चाहे नारी है, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन, प्रभु की रचना सारी है. प्रेमाने बोला, धन निरंकार जी एवं राम कृष्ण हरी. आणि जाता जाता प्रार्थना करतो, विनंती करतो की चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. आता तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, प्रतिक्रिया द्यावी म्हणून म्हणत नाही आहे भगवंत, तर माऊलींनीच आम्हाला शिकवलं आहे की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा.
तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानं आज तोच शुभ संदेश समयाचे वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण जगाला देत आहेत की एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.